नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता इतक्या दिवस लांबीवर गेलेला आहे. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. जाणून घेण्या अगोदर आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधार संलग्न येणाऱ्या जो हप्ता आहे, आधार संलग्न बँकेमध्ये येत असतो आणि त्या आधार संलग्न बँकेमध्ये येणारा हप्ता आता थोडाफार उशीर होऊ शकतो, कारण की याचे काही कारण सुद्धा देण्यात आले, ती सुद्धा आपण समजून घेऊ. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. तर एकंदरीत ते दोन कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊ. सुरुवातीस पहिलं कारण जे आहे ते देण्यात आलेलं आहे, निधीची अनिश्चितता. म्हणजे एकंदरीत यासाठी या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जो रक्कम आहे ती अद्यापही देण्यात आलेली नाही, त्यामुळे सुद्धा हप्त्याला उशीर होत आहे. त्यामुळे निधीची अनिश्चितता हे पहिलं कारण. या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येण्यासाठी उशीर का होत आहे, तर हे पहिलं कारण आहे. दुसरं म्हणजे प्रशासकीय प्रक्रिया बाकी आहे. म्हणजे काही हप्ता टाकायचा म्हणजे काही प्रक्रिया सुद्धा करावी लागते मित्रांनो, कारण की सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकायचे असतात आणि त्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया सुद्धा बाकी करणं राहिलेलं आहे. जसं की त्यामध्ये दोन असतात प्रक्रिया, जसं की PFMS ही एक प्रक्रिया आणि RFTS अशी दोन प्रक्रिया. जर ते सुरू झालं नाहीत आणि ते जर सुरू झाल्या तर निश्चितच हप्ता हे येत असतो. आणि आता आपण जर पाहिलं तर 10 ते 15 दिवस उशिरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि पुढच्याच महिन्यामध्ये येईल, सप्टेंबर महिन्यात अशी शक्यता वर्तवली जात आहे, कारण की आज तारीख आहे 26 आणि पुढच्या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद. जय शिवराय.